नरहरी सोनार कथा. पंढरपूर नगरीत नरहरी नावाचे एक सोनार राहत होते. ते अत्यंत कुशल कारागीर होते, पण ते कट्टर शिवभक्त होते. भगवान शंकराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाचे दर्शन ते घेत नसत. एकदा पंढरपुरातील एका श्रीमंत भक्ताने विठ्ठलासाठी सोन्याचा सुंदर कंबरपट्टा बनवायचे ठरवले. त्यासाठी त्याने नरहरी सोनारांकडे काम दिले. नरहरीने अट घातली की मी विठ्ठलाचे दर्शन घेणार नाही, डोळ्यांवर पट्टी बांधूनच माप घेईन. मग ते डोळ्यांवर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीचे माप घेण्यासाठी गेले. त्यांनी मूर्तीला स्पर्श केला, पण त्यांना आश्चर्य वाटले. स्पर्श करताच त्यांना जटाधारी, गळ्यात नाग, त्रिशूळधारी भगवान शंकर जाणवले. ते चकित झाले. त्यांनी पुन्हा स्पर्श केला, भगवान शंकरच जाणवले. त्यांनी पट्टी काढली तर समोर विठ्ठल उभे. त्या क्षणी नरहरींना समजलं की शिव आणि विष्णू एकच आहेत, फक्त रूपे वेगवेगळी आहेत. नरहरी सोनारांचे हृदय बदलले. त्यांनी विठ्ठल भक्ती स्वीकारली आणि अभंग रचू लागले. देव एकच आहे,